तुम्हाला माहिती आहे का, ज्युनियर NTR आणि आमिर खान हे दोघेही दादासाहेब फाळके यांची बायोपिक करतायत, तेही सेपरेटली. ज्यात NTRच्या सिनेमाचं नाव मेड इन इंडिया आहे आणि त्याला SS राजामौली हे बॅक करतायत आणि याचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितीन कक्कर करतायत. 2 वर्षांपासून या कथेवर काम सुरू होतं आणि आता त्याचा फायनल ड्राफ्ट लॉक करण्यात आला आहे. आणि आमिर खान यांच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, हिंदकुश भारद्वाज आणि आविष्कार भारद्वाज हे 4 लेखक मिळून 4 वर्षांपासून या कथेवर काम करत होते आणि राजकुमार हिरानी स्वतः या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. एकीकडे ज्युनियर NTR आहे, ज्याला ॲक्शन स्टारच्या इमेजमधून बाहेर पडून काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळते, जे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. आणि एकीकडे आमिर खान, राजकुमार हिरानी, अभिजात जोशी हे तिसऱ्यांदा एकत्र येत आहेत, ज्यांच्या कामाच्या लिखाणाच्या डेप्थबद्दल मला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्यांनी PK बनवत असताना इन्सेप्शनमधील ड्रीम सिक्वेन्समुळे कथानकात बरेच बदलाव केले होते. तसंच काहीसं ओ माय गॉड नंतर पण त्यांनी केलं. ती फिक्शनल होती, त्यामुळे बदलाव करणं सोपं होतं. पण ही बायोपिक आहे ज्यात गोष्टी व्यक्ती घटना नाही तर युनिकनेस वर्क करू शकते. व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा.